मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे, हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरी सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा हे ब्रीद उराशी बाळगणाऱ्या श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलंय. JEE नीट परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी श्री राजलक्ष्मी अकॅडमीने उत्कृष्ट उपक्रम राबवलाय. विद्यार्थ्यांनी परीक्षेत आत्मविश्वासाने सामोरे जावे यासाठी या उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. डॉक्टर SA पाटील आणि डॉक्टर RJ डायस यांनी विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा जागृत करत यावेळी मोलाचे मार्गदर्शन केलंय. तर श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीचे संचालक शंकर बुधवाणी सरांनी देखील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलंय. गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा हे ब्रीद उराशी बाळगणाऱ्या आणि तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आपला नावलौकिक निर्माण करणाऱ्या श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीने पुन्हा एकदा आपल्या विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट उपक्रम राबवला आहे. 12वी नंतर JEE नीट अशा महत्त्वपूर्ण परीक्षांना सामोरे जात असताना विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे आणि त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करणे यासाठी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीचे संचालक डॉक्टर शंकर बुधवाणी सर यांनी शुभचिंतन सोहळा आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर SA पाटील आणि डॉक्टर RJ डायस यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत मोलाचे मार्गदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. अर्थात सेंड ऑफ किंवा निरोप समारंभ असं नाव न ठेवता शुभचिंतन सोहळा असं नाव ठेवण्या पाठीमाग त्यामध्येही एक स्ट्रॅटेजी आहे बुधवाणी सरांची किंवा रॉयल अकॅडमीची, की निरोप समारंभ आहे असं फक्त म्हटलं तर आम्हाला बोलताच आलं नसतं, पण शेवटच्या दिवशी किंवा शुभ ज्यावेळी आपण निरोप देतोय त्यावेळी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कानावरती काही शब्द असे पडावेत की जेणेकरून पुन्हा एकदा राखेतनंही सोनं काढता यावं अशी जिद्द त्या विद्यार्थ्यांमध्ये यावी, अशी कुठेतरी भावना ही बुधवाणी सरांची आणि रॉयल अकॅडमीची आहे. म्हणून त्याला नाव ठेवलंय शुभचिंतन सोहळा. मला माहिती आहे बराच वेळ झालाय, बऱ्याच जणांना ऐकताय, अजूनही ऐकायचं आहे आणि विद्यार्थी म्हणून असं बसायचं, किती वेळ बसायचं, मन आहे एवढं चांगलं नटून थटून आपण आज आलोय, चांगले चांगले ड्रेस घातलेत, येताना आरशासमोर उभा राहिलोय आणि स्वतःला बघितलंय, अरे मी कसा आहे, मी कशी आहे. आरशाने उत्तर दिलंच असेल. हा आरसा आपण शेवटी घेऊया, कारण आरशा बद्दलही मला थोडं बोलायचं आहे. बुधवाणी सर जास्त पुढे जात असेल तर मला थांबवा बरं का, कारण मी समोर माईकच्या उभा राहिलो की बोलत जातो. कारण त्यातली भावना एवढीच आहे की तुम्हाला कुठंतरी त्यातून काहीतरी मोटिवेशन मिळावं. एक दोन गोष्टी सांगणार आहे, गोष्टी म्हणजे स्टोरीज. सगळ्यात पहिलं, कारण मला माहिती आहे ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाषण केलं, मागच्या वेळी एका कार्यक्रमाला मी उपस्थित होतो, त्यावेळी असणारं तुमचं डिसिप्लिन आणि शिकण्याची ती आत्मीयता तुमच्यामध्ये आहे आणि ती रुजवली आहे राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी मध्ये. तर या ठिकाणी मी असं समजतो की ह्या शिक्षक महोदयांनी इतकं काही कष्ट केलंय आणि तुम्हाला शिकण्यासाठी इतकं काही प्रेरित केलंय
चाललाय. आणि असं जात असताना एका स्टोरीमध्ये एक मी गुंफून सांगतोय आणि तुम्ही ती वाचली असेल कुठंतरी स्टोरी. इट इज कॉल्ड एज अ स्टोरी ऑफ ए पेन्सिल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पेन्सिल शिवाय आपलं काही चालत नाही, कारण त्या कंपास बॉक्स मध्ये ती जी पेन्सिल असते ती पेन्सिल म्हणजे तुमचं जीवन आहे, तुम्ही स्वतः आहात अशी कल्पना करा. ही पेन्सिल ज्यावेळी तयार होते, ज्या फॅक्टरीमध्ये तयार होते, त्यावेळी त्यांना घडवणारे जे काही मॅन्युफॅक्चरर्स आणि त्या ठिकाणी जे काही कामगार आहेत ते म्हणजे रॉयल राज लक्ष्मी अकॅडमी आणि तिथं असणारे हे शिक्षक वृंद आहेत. त्यांनी तुम्हाला तयार केलं. आणि ज्यावेळी चांगल्या चांगल्या पेन्सिली वेगवेगळ्या बॉक्स मध्ये तयार होतात आणि ती बॉक्स कुठे पाठवलं जातं? इट गोज इन टू द मार्केट. तुम्ही सुद्धा आज जेई नीटची परीक्षा देणार आहे, 12वी पास होणार आहे, म्हणजे त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहे म्हणजे ती एक मार्केटच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या मार्केटमध्ये तुम्ही यशस्वी व्हावं म्हणून खूप चांगल्या अशा पेन्सिली ह्या तयार केलेत आणि ह्या सगळ्या पेन्सिल बॉक्स मध्ये आज भरलेत आणि ह्या पेन्सिल बॉक्स आज मार्केटमध्ये चाललेत. आणि त्यावेळी उद्वानी सर, दाबुगडे सर आणि त्यांचे सगळे फॅकल्टी मेंबर्स तुम्हाला आवर्जून सांगताय, कारण वेगवेगळ्या बॉक्स मध्ये वेगवेगळे पेन्सिली भरलेल्या आहेत. सगळ्या पेन्सिल जे आहेत ते त्यांनीच बनवलेत आणि म्हणून सर्व पेन्सिलींना ते जे काही मार्गदर्शन करतात ते असं आहे. पेन्सिल तू मार्केटमध्ये चाललेली आहेस किंवा चाललेला आहेस आणि असं असताना कायम एक 5 गोष्टी लक्षात ठेव. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही जी काही पेन्सिल बनवली आहे ही पेन्सिल कुणाच्या हातात पडणार हे आम्हाला नाही माहित, हे तुम्हालाही माहित नाही. आज कुठल्या महाविद्यालयात तुम्ही नीट जेई देऊन जाणार आहे, कोणतं करिअर चूज होणार आहे तुम्हालाही माहित नाही. आपल्या हातात हे काही नसतं. फक्त एवढंच आम्ही सांगू शकतो, ऍक्सेप्ट युअर मास्टर विथ मोस्ट हंबलनेस. ज्याही कुठल्या महाविद्यालयामध्ये, ज्याही कुठल्या करिअर मध्ये तुम्ही जाणार आहात त्या ठिकाणी तिथं जे काही असेल ते ऍक्सेप्ट करा. हंबल, ती ह्युमिलिटी आपल्याकडे आली पाहिजे की यस हे करिअर आहे आणि ह्या करिअर मध्ये मला काहीतरी करायचं आहे, ते ऍक्सेप्ट करणं ही पहिली गोष्ट आहे. पेन्सिलीच्या हातात नाहीये की तुम्ही कुणाच्या हातात जाणार. असं काय आहे का? नाही, मी पेन्सिल आहे, मी प्राईम मिनिस्टरच्याच हातात जाणार आहे. हे पेन्सिल ठरवू शकते का? नाही. त्यामुळे तुम्ही कोणतं करिअर करणार आहे नाही ठरवू शकत. भले तुम्ही तयारी केली आहे, पण एम्सला जायचंय का मुंबईच्या केएम मध्ये जायचंय का कुठल्या महाविद्यालयात जायचंय आज हे तुम्ही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे पहिला सल्ला, ऍक्सेप्ट व्हॉट एव्हर इज देअर, बी हंबल, ह्युमिलिटी ठेवा आणि ते ऍक्सेप्ट करा. हा पहिला सल्ला आहे. दुसरा सल्ला, पेन्सिल बॉक्स मध्ये चांगली दिसते म्हणून बॉक्स मध्येच ठेवून चालेल का? नाही. कारण ह्या जीवनामध्ये तुम्ही आलाय कारण तुम्हाला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. या जीवनातले चढ उतार बघायचे आहेत. त्यामुळे लक्षात ठेव पेन्सिली, कारण मी फक्त पेन्सिल नाही मार्केटमध्ये आणलेली, त्याबरोबर काय दिलंय? शार्पनर पण दिलाय. प्रत्येक पेन्सिल ही शार्पनर मध्ये घातली जाणार आहे. तुम्हाला टोकदार बनवलं जाणार, कारण पेन्सिल वापरण्यापूर्वी त्याला टोक काढणं हे गरजेचंच आहे. जीवनामध्ये हे होतच. पण एक लक्षात ठेवा, टोक काढत असताना ती जी काही शार्पनरचं ब्लेड आहे ते तुम्हाला टोचणार आहे. पण एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये काहीतरी साध्य करायचं असेल तर ते टोचणं, ते शार्पनिंग होणं गरजेचं आहे. कारण एखादी पेन्सिल चांगलं कुठलं तरी काम करत असेल, एखादं डायग्राम काढत असेल, ड्रॉइंग काढत असेल, तर त्यावेळी ती किती टोकदार आहे हे फार महत्वाचं आहे. म्हणून जरी कुणी तुम्हाला टोकदार करण्याचा प्रयत्न केला तरी हे तुमच्यासाठीच आहे. कारण टोकदार करताना जे काही तुमच्यामध्ये वेदना झालेल्या आहेत त्या वेदनेनंतर मात्र तुम्हाला आनंद सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे जीवनामध्ये कायम, मग तुम्ही कोर्स करताना असाल
किंवा त्यानंतर तुम्ही नोकरी करताना असाल किंवा तुम्ही तुमच्या कुठल्या तरी व्यवसायामध्ये असाल, प्रत्येक ठिकाणी चांगलं घडण्यापूर्वी थोडीशी वेदना ही घ्यावीच लागते. बिकॉज द लाईफ इज मेड अप ऑफ येस जॉईज अँड सॉरोज. असं कुठं होत नाही. तुझ्या आयुष्यामध्ये पूर्णपणे जॉईज ठेवलेले आहेत. आनंद आणि आनंद आणि आनंदाचा सोहळा आहे. तुला कधी दुःख येणार नाही असं म्हटलं तर पटेल का? नाही. चढ उतार असतात. आपल्याला दुःखालाही सामोरं जावं लागतं. त्यामुळे पेन्सिली म्हणजे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, शार्पनिंग होतंय, दुःख येतंय म्हणजे पुढं आनंदाचा सोहळा येणार आहे. त्यामुळं ऑलवेज गिव्ह युअर सेल्फ टू द शार्पनर ऑल्सो. इट्स अ पार्ट ऑफ आवर लाईफ. तिसरा सल्ला एक लक्षात ठेवा, पेन्सिलला टोक काढलंय, शार्पनर वापरला, पण आम्ही शार्पनर फक्त देत नाही, आम्ही त्याबरोबर खोड रबर सुद्धा देतोय. त्यामुळे का घाबरता? एखादी गोष्ट चुकीची घडली आपल्या आयुष्यामध्ये किंवा एखादी गोष्ट मी करत असताना माझ्याकडनं चूक झाली म्हणून काय फरक पडत नाही. आपल्याला खोड रबर सुद्धा आहे. म्हणून पेन्सिली अजिबात लाज बाळगू नकोस. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला लिहायचंय त्या ठिकाणी लिही ना. चुकेल बघे, कारण बऱ्याच वेळा असं होतं ते 4 जण पुढे बोलायला आले, सगळ्यांनाच सांगितलं असेल कोण बोलणार रे, मी नाही आलो पुढं. का नाही आलो पुढं? मला भीती वाटली. अरे का भीताय? आपण पेन्सिल आहोत. समजा चुकलं, खोडता येणार आहे, खोड रबर आहे. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा, कुठलीही अपॉर्च्युनिटी आपल्या समोर येऊ, महाविद्यालयात येऊ, नोकरीच्या ठिकाणी येऊ, व्यवसायात येऊ, कायम टेक दॅट अपॉर्च्युनिटी. ती महत्वाची आहे, ती घ्या. कारण चूक जरी झाली खोड रबर बरोबर आहे. कधीही घाबरायचं नाही. तो खोड रबर आपल्याला खोडता येतं, पुन्हा नवीन लिहिता येतं. हे लक्षात ठेवा. हा तिसरा सल्ला आहे. चौथा सल्ला फार महत्वाचा आहे. यांनी वेगवेगळ्या पेन्सिल केल्या, कारण प्रत्येकानं नाही का ती काहीतरी युनिकॉर्नची पेन्सिल असते, कुठले अजून काहीतरी खूप चांगली रंगीबेरंगी पेन्सिल. पण मला सांगा, एक लहान मुल म्हणून मला पप्पा तीच पेन्सिल पाहिजे रंगीबेरंगी असं म्हणून घेतात. पण आर्किटेक्ट घेताना ती रंगीबेरंगी पेन्सिल घेईल का? एखादा डायग्राम काढणार आहे, ती पेन्सिल कशाच्या बेसवर घेतो? बाहेर कसं दिसतं याच्यावर घेतो का? नाही. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इन लाईफ? द पेन्सिल, हाऊ इट लुक्स फ्रॉम आउटर साइड इज नॉट इम्पॉर्टंट. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज व्हॉट इज देअर इनसाइड. त्या ज्या काही लाकडाचं बाहेरचं वर असतं त्याच्यामध्ये आत काहीतरी HB असं टाकलेली एक काय असते, लीड असते. आणि ती लीड कसं परफॉर्म करते त्याच्यावर सगळं आहे. बाहेर कशी दिसते याच्यावर पेन्सिलीचं मौल्य आहे का? नाही. त्यामुळे आपल्याही आयुष्यामध्ये असं आहे की व्हॉट आय एम इनसाइड, माझं कॅरेक्टर काय आहे, माझ्यामध्ये काय पोटेन्शियल आहे हे महत्वाचं आहे. जरी पेन्सिल दिसायला खूप चांगली असली बाहेरून, तरी सुद्धा आतमध्ये लीड काय, आणि म्हणून ती लीड जी आपण तयार करतो ती मी किती तयारी केली आहे, मी कशा पद्धतीनं तयार झालोय याला महत्व आहे. त्यामुळं लक्षात ठेवा, व्हॉट इज इनसाइड यू इज मच मोर इम्पॉर्टंट दॅन हाऊ यू लुक फ्रॉम आउटसाइड. हा चौथा सल्ला आहे. And the first and the last thing ज्या पेन्सिलीला सगळेजण सांगतात ते हे, go my dear pencils or the students and have a legible mark. पेन्सिलच्या हातात काय की मी अशा चांगल्या पद्धतीनं मी रेखाटावं जेणेकरून लोक कायम स्वरूपी लक्षात ठेवतील. असं कुठलं तरी डायग्राम असेल, असं कुठलं तरी चित्र असेल जे चित्र लाखो करोडो रुपये देऊन भिंतीवरती चिकटवलंय, आणि मग त्या चित्राचं मूल्य एवढं वाढतं. का वाढतं? कारण एक लेजिबल मार्क तयार झालाय. त्यामुळं प्रत्येक पेन्सिल, तुम्ही जेई क्वालिफाय होणार आहे, नीट क्वालिफाय होणार आहे, कुठल्याला ऍडमिशन घेणार आहे, याच्याही पेक्षा आयुष्यामध्ये तुम्ही काय कमवणार आहे,
तुमचं स्वतःचं नाव, तुमच्या आई वडिलांचं नाव, तुमच्या अकॅडमीचं नाव हे कसं जगामध्ये तुम्ही तयार करणार, तो मार्क कसा सोडणार, हेच महत्वाचं आहे. एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं ह्या 5 गोष्टी आज तुम्ही इथून जात असताना कायमस्वरूपी लक्षात ठेवा. हेच जीवनाचं खरं त्यामध्ये मूल्य साठलेलं आहे. सगळ्यात पहिलं कोणतं होतं? 5 messages I have given to you. पहिला, येस मीच विसरलोय म्हणून विचारतो. पहिला मेसेज काय? हा, येस, एकानं कुणीतरी नाही आठवत? सांगू का? बी हंबल. द फर्स्ट मेसेज इज बी हंबल. आयुष्यामध्ये हंबलनेस फार महत्वाचा आहे. जे कुणी, कारण एक लक्षात घ्या, ज्या देवपित्यानं आपल्याला बनवलं त्या देवपत्याला कायम आपण नतमस्तक होतो. आपल्या आई वडिलांची नतमस्तक होतो. जे जे करिअर आहे तिथेही नतमस्तक व्हायला पाहिजे, कारण त्यांनी आपल्याला तयार केलंय, त्यांनी आपल्याला ह्या जीवनात आणलंय. म्हणून तो हंबलनेस प्रत्येक ठिकाणी तो दिसला पाहिजे. That humility is very, very important. Be humble. Second, yes? चला पटपट दिसे आहे. एवढं झालं की बसणारच आहे. येस, काय मेसेज आहे दुसरा? शार्पनिंग. शार्पनर, लक्षात तेवढंच ठेवायचं. शार्पनर पहिल्यांदा देव आई वडील लक्षात ठेवायचे. 2 किंवा गुरु काय असतील ते 2 शार्पनर. देर इज गोइंग टू बी जॉयज अँड सॉरोज. 3rd, कोड रबर, इरेजर. आपण रेखाटलं पाहिजे. जेवढं शक्य आहे, आपल्या पोटेन्शियल आहे तेवढं आपण कॉन्ट्रीब्यूट केलंच पाहिजे. का? कारण चुकलं तरी सुद्धा कोड रबर आपल्याकडे आहे. 4th, yes, what is inside is very important rather than what is outside. आणि 5th, have that legible mark. हे 5 महत्वाचे संदेश आहेत. हे करत असताना, हे संदेश सांगताना शेवटचं एक म्हणतो की मी आरसा सांगितला होता. आज ज्यावेळी आरशा पुढे उभा होता त्यावेळी तुम्ही काय बघितलं? आरशा पुढे उभा असताना मी बघितलं मी कसा दिसतोय. अरे आजूबाजूचे मला बघताना माझे केस व्यवस्थित आहेत का, मी दिसतो चांगला का, हेच बघितलं. पण त्या आरशा समोर दररोज परीक्षेला जाताना खरोखर उभे राहा. 5 मिनिटं स्वतःच त्या आरशा बरोबर बोला किंवा तुम्ही बोला. सांगा त्याला, त्या आरशाला, येस आय एम गोइंग फॉर द एक्झाम. मी खूप कॉन्फिडंट आहे, मी खूप अभ्यास केलाय, मी यशस्वी होणार. अशा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याच मनाला आपणच सांगणं गरजेचं आहे. ज्या ज्या गोष्टी दररोज तुम्ही आरशासमोर तुम्हाला सांगाल त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होत जाणार. मगाशी दाभुडे सर म्हणत होते काहीतरी आपल्याला ठरवायला लागतं, कारण लक्षात ठेवा आज तुम्ही काय विचार करताय तेच तुम्ही 5 वर्षानंतर असता. व्हॉट थॉट्स आर देअर, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये येणारा विचार हा चांगला असेल किंवा नसेल, पण ज्यावेळी आपण आरशासमोर थांबतो त्यावेळी आपण स्वतःला सांगतो जे चांगले चांगले विचार आहेत तेच आपण डोक्यात घातले पाहिजे. काही वाचन करतो, काहीतरी मोबाईलवर बघतो, काहीतरी ऐकतो, या सगळ्या गोष्टी जर चांगल्या असतील आणि त्या चांगल्याच गोष्टी डोकीत जात असतील तर मात्र आपल्याला काय होईल, त्या चांगल्या गोष्टी आपल्या डोकीत जात असल्या कारणानं सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन बसतील आणि 5 वर्षानंतर तुम्ही ज्या ज्या गोष्टी प्रयत्न करत राहाल त्याच गोष्टी तुम्ही बनायला तसेच बनलेले असाल. पण विचार करतानाच चांगला करणं गरजेचं आहे. एखाद्या परीक्षेचा अभ्यास थोडाफार कमी झालाय, दॅट इज नॉट द एंड. भले नाही होऊ दे, बट बी कॉन्फिडंट. आरशासमोर सांगा बी कॉन्फिडंट आहे, आजचं चॅलेंज मी घेणार. कारण एक लक्षात ठेवा,
जे जे काही आहे प्रत्येक वेळी तुम्हीच सक्सेसफुल व्हाल, प्रत्येक वेळी सगळं यश तुमच्याच याला येईल असं नाही. कुठं तरी जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगली अपॉर्च्युनिटी येणार आहे म्हणून अपयश येत असत. म्हणून कधी मनातनं डिप्रेस होऊ नका. म्हणून तो आरसा फार महत्वाचा आहे. आरसा ठीक आहे केस लावून हे करण्यासाठी वापरताय, पण दररोज ज्याला सवय आहे 5 मिनिटं आरशासमोर उभा राहून आपल्या स्वतःबद्दल चांगलं बोलणं, स्वतःला कॉन्फिडन्स देणं, हे जोपर्यंत आपण करत नाही, चांगले विचार घालत नाही, तोपर्यंत आपण सक्सेसफुल होऊ शकत नाही. कारण पहिल्यांदा स्वतःबद्दल चांगलं बोलणं शिकायला पाहिजे, तर मग मी इतरांशी चांगलं बोलेन. हे लक्षात घ्या. म्हणून आरसा फार महत्वाचा आहे. तो आरसा ठेवा. मी तर म्हणेन पाकिटातही ठेवा. माझी पावडर लागले की नाही गेले हे बघण्यासाठी नाही, पण जाता जाता 2 मिनिटात सांगा त्यांना, अरे हो मी कॉन्फिडेंट आहे, मी गेल्यानंतर खूप चांगलंच करणार. आणि शेवटी जे काही करणार ते मी त्या मास्टरला देणार. पहिलं हे आहे, गिव्ह इट टू दिस वन. जे काही आहे ते मी चांगली तयारी केली, काय रिझल्ट यायचा तो बघे. यू आर हंबल, सो डोंट वरी अबाउट इट. द रिझल्ट्स विल टेक प्लेस ऑटोमॅटिकली. You have to give your 100%. That is important. Okay? वेळ भरपूर झालाय. फक्त जीवनामध्ये कायम हसत राहू. आम्ही कायम ते जे काही मोटिवेट करत असतो ना, मी मुद्दाम येत असतो. बुधवानी सरांना बघितलं की खूप आम्ही मोटिवेट होतो, कारण त्यांचा चेहराही हसतमुख आहे आणि कायम मोटिवेट असतात, इतरांना मोटिवेट करतात. आणि जीवनामध्ये काय चांगलं आपण करू शकत असू तर तेवढंच आहे. इतरांना मदत पहिले करू नका, म्हणजे पण ऍटलिस्ट हसण्याद्वारे आणि इतरांना मोटिवेट केल्यामुळं इतरांचं जीवन फुलत जातं. आणि हे का महत्वाचं आहे. तो मगाशी काहीतरी शेतीबद्दल म्हटला, बांबू नाही का. एक वेळ असंच झालं की एकाची मक्याची शेती इतकी चांगली येत होती की त्याला पत्रकार मित्रांनी विचारलं, अरे काय भानगड की दर वेळेला तुझ्या शेतीमधलं जे काही मका तयार होतो तो A1 असतो, हे असं का घडतं. हे असं दुसरं कुणाकडे होत नाही, पण तुझ्याकडे मात्र का होतं. आणि बेस्ट शेतकरी म्हणून तुला अवॉर्ड मिळतं. त्यावेळी तो सांगतो, मी काय करतोय माहितीये का, आजूबाजूच्या 4 किलोमीटर मध्ये जे काही शेतकरी आहेत त्यांना सगळ्यात चांगलं बियाणं मीच प्रोव्हाइड करतो. असं का. कारण तो म्हणतो माझं पीक जर चांगलं यायचं असेल तर आजूबाजूचं पीकही चांगलं असायला लागतं. कारण क्रॉस पॉलिनेशन, बायोलॉजी क्रॉस पॉलिनेशन मध्ये आजूबाजूचं जर का चांगलं नसेल तर माझ्या याच्यामध्ये पण चांगलं पीक येणारच नाही हो, कारण क्रॉस पॉलिनेशन आहे. म्हणून आजूबाजूच्या पिकामध्ये सो दॅट टेल्स द टीम वर्क. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी या टीम वर्क मध्ये होत असतात. त्यामुळे हेही लक्षात ठेवा. त्यामुळे मी चांगलं पेरत गेलो की आणि आजूबाजूचंही चांगलं दिलं की माझंही चांगलंच भलं होणार आहे. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. खूप चांगली तयारी केली आहे. परीक्षा कितीही येऊ देतो, तुम्ही चांगलं मार्क पाडणारच आहे. तो कॉन्फिडन्स तुम्ही ठेवा. काही होऊ द्या, तुम्हाला सपोर्ट करायला रॉयल अकॅडमी आहे. तुम्हाला सपोर्ट करायला तुमचे पालक आहेत, तुमचे शिक्षक आहेत. कधी घाबरून जाऊ नका. आलेली कोणताही प्रसंग आहे तो तसा राहत नसतो. त्याच्यावर मात करण्याची जिद्द तुम्ही बाळगा आणि ती जिद्द बाळगण्याची शक्ती देव तुम्हाला देवो आणि तुमच्या आयुष्यामध्ये कायम आनंद फुलत राहो आणि हे सगळं जग सुंदर आनंदी बनवण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया, असं म्हणून मी माझे 2 शब्द सांगतो. सरळ रेषा किंवा उभी रेषा असा जर श्लोक मित्र आयुष्यात असतो का किंवा आपल्या अभ्यासामध्ये असतो का. सरळ रेषा याचा अर्थ काय. जीवनाकडे आपल्या ह्युमन लाईफकडे बघितलं किंवा सर ज्या क्षेत्रात आहेत ते सगळ्याच क्षेत्रात त्यांचा संचार आहे किंवा मेडिकलच्या दृष्टिकोनातून फार्मसीच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर एक सरळ रेषा तुमच्या त्या इक्विपमेंटवर तयार करतात. त्याला काहीतरी म्हणतो आपण, बाबा ठेवायचं का 4 खांदे देऊन चला नाही का नेऊया आपण. किती जरी चांगला किती जरी काम केलं तर जास्त वेळ ठेवलं तर पाहुणे कंटाळतात. तुम्ही जसे आता कंटाळला असाल कदाचित तर म्हणतात चला 4 जण शोधा बाबा जे हजर राहतील जेवतील. तर ती सरळ रेषा याचा अर्थ जिवंतपणाचं लक्षण आहे का मित्र किंवा वर्टिकल आपली ग्रोथ नाही का. इथं पॉइंट केला की इन नो टाइम वी कॅन से दॅट वी कॅन रीच टू द डेस्टिनेशन. काय शिखर असेल काय हिमालय असेल
एव्हरेस्ट असेल त्याच्यावर पोहोचलो, तर ती सरळ रेषा जे काही इक्विपमेंट आहे ते काही ग्राफ असतो की सरळ रेषा आहे? सरळ रेषा हे कशाचं लक्षण आहे? मला वाटतं त्या इक्विपमेंट वरती जर सरळ रेषा आली, काय कार्डिओग्राफ काय ECG आपण म्हणतो, तर ती सरळ रेषा म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यामुळं जे सरांनी आता मार्गदर्शकांनी ज्या आतापर्यंतच्या ज्या भाषणाबद्दल त्यांना सांगितलं, त्याचा मथित अर्थच असा आहे की जीवन हे एवढं सहज साध्य सहज सोपं नाहीये. त्याला अप्स अँड डाऊन, ज्याला आपण साईन वेव्ह म्हटलो तर हेल्दी असा आपण अर्थ काढतो त्या ECGचा, आणि ते असायलाच पाहिजे आणि ते असणारच आहे. आपले पालक, आपलं घर किती स्क्वेअर फूटचं, 4000 6000 स्क्वेअर फूटचं असलो, किती कम्फर्टेबल लाईफ आतापर्यंत आपल्या पालकांच्या त्या अकॅडमीच्या छत्रछायेखाली या 4 भिंतीमध्ये काढत असलो, तर जेव्हा आपण या भिंतीच्या बाहेर जाणार आहे, आता जशी परिस्थिती आहे, एवढे हवेचे झोत आपल्याकडे सोडलेले आहे. मिनी महाबळेश्वर नसला तरी आपण कम्फर्टेबल पोझिशन मध्ये गेली 2-3 तास इथं बसून आपण हितगुज साधत आहोत. पण जेव्हा या भिंतीच्या बाहेर जाईल, तर हे खऱ्या अर्थानं विट्याचे आणि विट्याच्या बाजूला दगड काय पडलेले आहेत, त्याचं 40 डिग्री 42 डिग्रीचे चटके आपल्याला बसणार आहेत. आणि ते चटके सोसण्यासाठी जी आपल्याला मानसिकता तयार करायची आहे, ती मानसिकता करण्यासाठीच खरं तर ज्ञान, कन्व्हेन्शनल ज्ञान आपण आतापर्यंत घेतलेलं आहे आणि यानंतरही घेणार आहात. हे मला वाटतं आपल्याला लक्षात आलं तर मला वाटतं आपला प्रवास त्या अर्थानं चांगला, सरांनी जो शब्द वापरला तो सगळ्यात महत्वाचा आहे, तो आनंदी आपला प्रवास होईल असं मला वाटतं. मित्र, अतिशय मला वाटतं तुम्ही जिंकलात या अर्थानं की आपण जे शिक्षण घेतलं आणि राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी आपण या शिक्षणासाठी किंवा आपल्या IIT JEE नीटच्या तयारीसाठी आपण केली, तिथंच मला वाटतं तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त लढाई जिंकलेला आहात. आणि इथून पुढचा जो प्रवास असणार आहे तो तुमचा ही परीक्षा येणारी परीक्षा म्हणजे काय असतो, परीक्षेचं अतिशय चांगल्या पद्धतीने आतापर्यंत श्रोत्यांनी सांगितलं. त्याची भीती तर राहू देच, तो एक आनंद सोहळा म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण करायचा आहे. एक प्रवास असतो, आपल्याकडे सायकल असते. सायकलचं उदाहरण अशा अर्थानं देतो की कदाचित आपल्याकडं पेट्रोल डिझेल, परवा मी तासगावरून विटा मार्गे येत होतो, तर विटेच्या पेट्रोल पंपावर म्हटले की 500 रुपयाचं पेट्रोल मिळेल. आता परिस्थिती माहित नाही, पण बुधवानी सरांच्याकडे बघितल्यावर कुठला पेट्रोल पंप आला त्यांना म्हणत नसेल, पण आमच्यासारख्या अनोळख्या माणसांना कदाचित म्हटले असतील. त्यामुळे मी सायकलचं उदाहरण देतो आणि हेल्थ साठी चांगलं असतं. एक आपण सायकल घराच्या बाहेर काढतो, सगळे व्यवस्थित असते, तरी देखील आपण एका रस्त्याच्या कडेला आपण थांबतो. कशासाठी थांबतो? तर बाबा माझ्या 2 चाका आहेत, त्या चाकामध्ये हवा व्यवस्थितरित्या आहे की नाही. तो हवा चेक करणं म्हणजे प्रवास आहे का हो? ते हवा चेक करणं म्हणजे डेस्टिनेशन आहे का हो? ते चेक करणं म्हणजे आपण प्रवास करण्यासाठी लायक, इलिजिबल आहोत की नाही याचा एक फक्त आपल्याला फीडबॅक आहे. आणि तशाच पद्धतीनं जे काय असेल, IIT असेल, NIT असेल, त्याच्या पुढच्या माझे बरेचसे विद्यार्थी, मी जातो UPSC ला इंटरव्ह्यू घ्यायला, न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये ही IIT आणि IIM प्राध्यापकांच्या बरोबर सुदैवानं मला सांगली जिल्ह्यातलाच आहे मी, मला संधी मिळते, तिथं बघतो मी. तर कोणतीही परीक्षा असू दे, तिथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली इलिजिबिलिटी बघितली जाते आणि प्रवास खरा आपला सुरू होतो त्यानं. मी असे बरेचसे विद्यार्थी बघितले की खास करून बऱ्याचशा ठिकाणी चांगलं शिक्षण घेतात, चांगला अभ्यास करतात, IIT ला जातात. सरांनी जे उदाहरण घेतलं की एक विद्यार्थी वडील वारले आणि त्यानंतर त्याला मार्क्स आले आणि नंतर त्यानं ग्रँड मेडिकल सारख्या कदाचित नाही का मेडिकल कॉलेजमध्ये देशातल्या सगळ्या टॉपमोस्ट मध्ये त्यानं मिळवलं. म्हणजे याचा अर्थच असा आहे की तो अप्रोच आहे. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो प्रवास आपला महत्वाचा आहे. कधी कधी या 21व्या शतकातल्या कटथ्रोट कॉम्पिटिशन मध्ये आपण हे विसरतो की मला नाही का जो काय कटिंग पॉइंट आहे किंवा कटअप म्हणतो मला वाटतं त्याला, तो कटअप मी 2%नी 4%नी 1 मार्कानं आपण मिस केला, याचा अर्थ आपण हरलो असा होत नाही.
जसं डायस सर म्हटले, कुणी हारणार आहे कुणी जिंकणार नाही, पण हारलं आणि जिंकलं असं नसतंच. मी तर नेहमी सांगत असतो की हार्ड बाउंड पार्टीशन, करेक्ट आणि रॉंग असं काही या जगात नसतं. जो जिंकतो तो इतिहास लिहितो, हे जरी खरं असतं. कधी कधी हारणाऱ्याची गोष्ट चांगली असते, फक्त आपण बोलू शकतो नाही. समाजात आपण गोष्ट एकदा केलेली, एकदा मुकुट घातला की तो सगळं चांगलंच करणार, आणि एकदा त्या मुकुट त्याचा पडला खाली तर तो सगळं वाईटच करणार. आपण पिक्चर मध्ये बघत असतो नाही का, एक विलन आणि एक नाही का हिरो दाखवावा लागतो, आणि हिरो करतो ते सगळं चांगलंच असतो. पुढे स्टॅन्ड गॅन घेतलेली 200 माणसं असली आणि याच्या हातात एक सुरात छोटा जरी नसला तरी तो हातापायानं जो करतो तेही आपण स्वीकारतो. तर ही सगळ्याला अनालगी आहे, हे सगळ्यांना लागू आहे, आणि त्यासाठी आपण तो प्रवास लक्षात घ्यावा. आणि ही जी शिदोरी फाउंडेशन आहे, मला नक्की खात्री आहे की इतक्या पद्धतीनं तुम्ही स्वतः तयार झालेला आहात की तुम्ही हा प्रवास अतिशय आनंदही करणार, याबद्दल आमच्या मनामध्ये कुणाची शंका निश्चितपणाने नाही. याबरोबरच ही 40 वर्ष आहेत पुढे, त्यामध्ये तुम्ही कसं पुढे जाणार आहे त्याबद्दल मी थोडा वेळ आपला घेतो की पुढे अपॉर्च्युनिटी काय असणार, ज्यासाठी तुम्ही तयार करताय तो झाला सरळ मार्गाने आपला मार्ग. मी IIT करतोय, JEE करतोय, नीटची तयारी करतोय, अजून काही करतोय. मित्र हो, याच्यापेक्षा व्यतिरिक्त मला सांगायला आनंद होतोय आपल्या पुढं की जेव्हा मी UPSCच्या इंटरव्ह्यू घ्यायला जातो, IAS असतील IPS असतील, माझे इंजिनिअरिंगचे बरेचसे विद्यार्थी, कोण IPS मधून झालाय, IAS झालाय, MPSC मध्ये तर उदाहरणच आहे. मोठमोठ्या संस्था उभारलेले डायस सरांचे सारखे व्यक्तिमत्व आहे, आणि मला वाटतं आपले संस्थापकांचं तर आपल्याला बुधवानी सरांचं तर उदाहरण मी काही वेगळं सांगायची गरज नाही. तर असे बरेचसे असंख्य उदाहरणं देता येतील की ते झाले फार्मसी सुरुवातीला. मला कळालं की ते ऍडव्होकेट आहे. मला भीती वाटली पहिल्यांदा वकिलांच्या पुढे, या मीडियाच्या पुढे बोलताना थोडीशी भीती वाटते. अरे आपला एका दुसरा शब्द वाया गेला, शासकीय अधिकारी म्हणून घाबरत असतो. आणि वकील नुसतेच नाही आहे, ते संस्था उभारल्यात त्यांनी. परत ते नंतर कळालं की ते कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट मध्ये अतिशय यशस्वी उद्योग आहे. म्हणजे आपल्या सर्वांनी नाही का त्यांचा मार्गदर्शन घेतलं तर मला वाटतं जरा की कुठला शब्द वापरला, परीस नाही का, आपल्यासारख्या दगडांना नाही का फार नसेल तर इथं आपण आलोय या संस्थेमध्ये, दगडाचं कदाचित आपलं लोखंडात रूपांतर झालं असेल, आणि त्यासारखा जर परीस मिळाला तर या लोखंडाचं सोन्यात रूपांतर व्हायला खरं तर वेळ लागणार नाही. अशी व्यक्तिमत्व आहे. त्यातून आपण घ्यायचं काय आहे हे मी तुम्हाला आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. हे तर झालं स्ट्रेट फॉरवर्ड मित्रांनो करिअर. आत्ताची अशी परिस्थिती आहे, आपण कोणत्या देशात राहतो, आपल्या आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती काय आहे, गेल्या महिनाभर काय परिस्थिती चाललेली आहे आजूबाजूला, आपण राहतो त्या देशाची लोकसंख्या काय मित्रांनो काय असेल मला माहितीये. रोज आपले काहीतरी नाही का मिलियन मध्ये वाढत असावी, ते साहजिकच आहे नाही का, वातावरण आणि बघितलं तर निश्चित आहे. पण आपली लोकसंख्या किती आहे अंदाजे 140 होती काल परवा, आता 144 वगैरे जातो. हे आकडे काय लाखातले आहेत का काय आहे, हे कोटी आहे मित्र. आता मला पुढचा प्रश्न आहे, जगाची काय लोकसंख्या आहे? जगाची 6.5च्या आसपास आहे. बर, आपण कुणाला हरवून आता या स्पर्धेच्या युगात आपण हारला आणि जिंकले या स्वरूपातच बोलायला पाहिजे. आपण ज्यांना हरवून 1 नंबर लोकसंख्येचा देश झालोय, तो कुठला देश? त्याची लोकसंख्या किती? आपल्यापेक्षा 5-10 कमी. म्हणजे हे दोघं मिळून 300च्या जवळपास असो आपला आकडा. जगाची लोकसंख्या किती? 650. म्हणजे अर्ध जग म्हणजे कोण आहे? आपण आपले शेजारी. त्या अर्थाने शेजाऱ्यांची भिंत मोठी आहे, असा 8 डोकावता येत नाही, काय करता येत नाही. आपलं मात्र कसं आहे, मिखाईल गोर्बाचेव यांनी नाही का 90च्या दशकात रशियन शब्दामध्ये ग्लासनोस्ट आणि पेरिस्ट्रोकिया नाही का ही संकल्पना मांडली, आणि त्यांनी ते काय म्हणतो त्याला जागतिकीकरण आणि उदारीकरण. म्हणजे सगळे आपली बाजारपेठ ती जगाची बाजारपेठ, जगाची बाजारपेठ ती आपली बाजारपेठ नाही का. त्याला आपण काय म्हणतो जागतिकीकरण आणि उदारीकरण. त्याच्या
त्याचे मुख्य शब्द सुरुवात केली तेव्हा रशियन शब्द आहेत की ग्लासनोस्ट आणि पेरिस्ट्रोकिया. हे सुरुवात केल्यानंतर सगळी बाजारपेठ सगळ्यांसाठी खुली आहे. मला ह्या अर्थाने हा मुद्दा मांडायचा आहे की जर एका बाजूला आपला 2 नंबरचा माणूस बाजूला ठेवला तर राहिली किती नाही का 450च्या आसपास. त्यातले आपण म्हणजे अर्ध जग आहे नाही का. आणि हे मनुष्यबळ एवढं प्रशिक्षित एवढ्या मोठ्या महानुभावांचे मार्गदर्शन घेतलेले जगात मित्र हो, माझ्यावर विश्वास ठेवा, काळ्या दगडावरची लेख समजा की असं मनुष्यबळ प्रशिक्षित आणि अतिशय तळमळीनं कमी डॉलर मध्ये, जाणून बुजून मी डॉलर शब्द वापरतोय कारण आता काहीतरी 92 असेल, उद्या कदाचित या नाही का परिस्थितीमुळे 94 झाला असेल, तेल आपल्याला डॉलर मध्ये आपण घेतो. तर कमी डॉलर मध्ये आणि अतिशय समर्पक वृत्तीनं कमीत कमी अपेक्षा ठेवून 20 वर्षे 30 वर्षे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण ज्या संस्थेमध्ये काम करतोय ती संस्था नावारूपाला येईल म्हणून काम करणारं प्रशिक्षित मनुष्यबळ, ते इंजिनियर असू दे, काय डॉक्टर्स असू देत, वकील असू देत, अकाउंटंट असू देत, आर्किटेक्ट असू देत, नाहीतर अजून नर्सेस असू देत, हे सगळं मनुष्यबळ मित्र हो म्हणजे आपणच आहोत. तर त्या लोकसंख्येची बाजारपेठ देखील आपण आहोत आणि इतर बाजारपेठांना प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवणारे देखील आपणच आहोत. आता मी थोडक्यात आपल्यापुढे दुसरा मुद्दा देतो की आपण कोण आहोत. एक सामाजिक ग्रुप म्हणून, एक कंट्री म्हणून आपण कोण आहोत तर एक टॅग असतो नाही का. परवाच हॅपीनेसचा इंडेक्स आला, ते इंडेक्स कृपया सगळ्यांनी बघा. कारण मला डाये सरांनी जो मुद्दा मांडला आपल्याकडे तो अशासाठी वाटतो की फक्त 1 दिवस किंवा 2 तासाची चर्चा नाही आहे, तर आपल्या आयुष्यभर तुम्ही जर या राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी सायन्स मध्ये प्रवेश केलेला आहात आणि आज आपण हा अतिशय मोठा सोहळा साजरा करतोय, तर असे मंत्र आपण घेऊन बाहेर पडलं पाहिजे अशी तळमळ या सगळ्यांची दिसते. गंडादोरा बांधून नाही का, व्रत केलं करून, नारळ फोडून कदाचित गोष्टी आपल्याला मिळणार नाही. पण हे जे तुम्ही ऐकणार आहात या अर्धा तास काय पाऊण तास कष्ट घेऊन तुम्ही तर बसलात इतक्या शांत पद्धतीने, तर ते आपल्याला मिळालं पाहिजे. हॅपीनेस इंडेक्स बाजूला ठेवा कृपया. आपण त्याच्यावर चर्चा केली तर मला वाटतं जसं म्हणायला असतं की आम्हाला उचलून बाहेर गाडीत बसा जावा तुम्ही करायला म्हणावं लागेल. काय आहे आपण विकसित देश आहे, विकसनशील आहे की अविकसनशील आहे. विकसनशील आहे, व्हेरी गुड. म्हणजे डेव्हलपिंग इंग्रजी शब्द छान आहे म्हणून आपला सिलेबस इंग्रजी आहे. कधी कधी इंग्रजी फार सोपं आहे बरं का. आम्ही मराठीचा सिलेबस केलाय तर मराठीत रूपांतर करायचं आता मला माहिती आहे. 4-5 वर्षापूर्वी मी शासकीय सेवेत आलोय, त्याच्यापूर्वी मला मराठी बोलायचं माहितच नव्हतं. जरी मी पत्रकार वगैरे सगळी कामं केलीत माझ्या तरी देखील इंग्रजी मला सोपं वाटायचं. पुस्तके लिहिली ती मी इंग्रजीतून लिहिली, पण त्यामुळे मी सांगू शकतो की मराठीपेक्षा इंग्रजी सोपी आहे कारण त्या इंग्रजीनं सगळे शब्द ग्रास्प केलेले आहे. आता आपली मराठी राजभाषा झाली आहे, पण आपण सगळ्यांनी हा प्रयत्न करायला पाहिजे की बाकीच्या भाषेतले शब्द कसे येतील. त्यासाठी बाकीच्या भाषा देखील मला वाटतं मित्रांनो शिकल्या पाहिजे. तो मुद्दा आपण बाजूला ठेवूया. आपण विकसनशील आहोत बरोबर. मी माझं चुकत असेल तर हात वर करा बरं का, कारण पुढे बसलेले सगळेच पूर्ण बरोबर किंवा पूर्ण चुकीचे नसतात आणि तुम्ही तो मांडला पाहिजे. तेवढ्या तुम्ही उंचीवर नेते मंडळी सगळे तुम्ही आलेला आहात. तुम्हाला हे अकॅडमी नेता करूनच बाहेर सोडणार आहे याची मला खात्री झालेली आहे. विकसनशील आपण आहोत. 47 पासून आपण प्रयत्न करतो आणि कधीतरी विकसित होणार आहे. आता तो मुद्दा आपण बाजूला ठेवूया. विकसित राष्ट्राकडे बघूया. छोटे छोटे देश जे विकसित आहेत, खास करून मी एका देशाचं उदाहरण मांडलेलं आणि मी थोडं मला रिस्ट्रिक्ट करेन. जपान माहित आहे तुम्हाला. जपानची लोकसंख्या पण तुम्हाला माहित आहे. आता मला सांगायचं की जे लोक राष्ट्राच्या उभारणीमध्ये, राष्ट्राच्या सकल उत्पन्नामध्ये हातभार लावतात आणि जो जीडीपी म्हणतो आपण, सकल उत्पादन, जो आपण अर्थसंकल्प राष्ट्रीय स्तरावर राज्य स्तरावर करतो, त्यामध्ये हातभार लावणारी लोक कोणत्या वयोगटातील असतात. कोणत्या वयोगटात. माझ्या 55-56 वयाचे बुधवानी सर, आता ठीक आहे त्यांचं वय बाजूला सोडून दिलं, ते वयातीत आहे
नाही का, असं म्हणता येईल आपल्याला. का तुमच्यासारखे 16 नाही का 18, 20, 35 कुणी घडवलंय? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. स्वराज्याची स्थापना कधी केली महाराजांनी? माझ्या पाटीलच्या वयाच्या असताना 55 वयाच्या असताना महाराज दुसऱ्या प्रवासाला गेले. महाराजांनी कधी हे केले? रायरेश्वराला काय केलं ना, आता बोट वेगळ्या हाताने कापली जात आहे, त्यावेळेच बोट वेगळ्या हाताने कापलं गेलंय नाही का. हे तुमच्यापेक्षा तुमच्या वयाचं असताना आणि मग तो संकल्प केला. म्हणून हे वक्ते म्हणतायत की आता तुम्ही संकल्प केला. आम्ही या वयाचं तुम्हाला फक्त मार्गदर्शन करू शकतो. तुमच्यासारखं मित्र चांगलं काम कदाचित आम्ही करू शकणार नाही. ती एनर्जी, तो व्यासंग तुम्ही डेव्हलप करू शकताय. आणि त्यासाठी मी जो म्हणतोय की विकसनशील आणि विकसित, जपानची लोकसंख्या ठीक आहे काय असेल, त्यातला काम करणारा वर्ग किती आहे? परवा आपल्या उच्च व तंत्र शिक्षण जो आमचा विभाग येतो शासकीय, त्याच्या मंत्री महोदयांनी जपानला भेट दिली. तर जपाननं आपल्या तुम्हा सर्वांना विनंती केली आहे की या आमचे जे उच्च तंत्रज्ञानाची विद्यापीठ आहे, आमचा जो रिसर्च सेंटर आहे, मित्र कल्पना आपण करायला पाहिजे की तिथं सगळ्या फॅसिलिटीज आहेत, पण काम करणारे शिकणारे त्यामध्ये मनुष्यबळ तुमच्यासारखे टॅलेंटेड विद्यार्थी नाहीये. आणि ते तुम्हाला स्कॉलरशिप देऊन नाही का तुमचा वर्षाचा जर खर्च भागवणार आहे तर तुम्हाला पगारासारखे ते तुम्हाला स्कॉलरशिप देणार आहे. आता तुम्ही हे केलं पाहिजे की अशा कोणत्या पॉसिबिलिटीज आहेत, कोणत्या योजना तुमच्यासाठी आहेत. फक्त त्यासाठी तुम्हाला या गोष्टी बरोबरच वेगवेगळ्या भाषा करायला पाहिजेत. ते देश जपान सारखे देश, बरेचसे देश आहेत गल्फमध्ये, बाकीचे देश आहेत, तर ते तुमचं स्वागत करायला तुम्हाला या पायघड्या जशा आता सर्वांनी घातलेल्या आहेत तशा पायघड्या घालून तुमच्यासाठी मित्रांनो तयार आहे. तर ह्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही आता तुम्हाला लक्षात आले की कोणत्या गोष्टी आपण करायला पाहिजे. फक्त त्यासाठी ह्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षाकडे तुम्ही त्या फोकसिंगनं बघितलं पाहिजे. मी का म्हणतोय तर आपलं वयच असं आहे की एक गोष्ट अभ्यास करत असताना आजकालचे पालक म्हणतात की अरे आता तुम्ही तर पालकांच्या पेक्षा पुढे गेलेला. पालक तुम्हाला म्हणतील तेव्हा आम्ही म्हणेल आमचा काळ वेगळा होता नाही का. आमचा काळ असा होता की छडी लागे आणि मग घमघम नाही का असं व्हायचं. मी पण मारत होतो, माझ्या एमटेकच्या विद्यार्थ्यांना मी मारायचो नाही का. कदाचित सरांनी पण हे केलं असेल. मी हॉस्टेलमध्ये कोंडून घालायचो तेव्हा बिहार युपीचे मोठमोठे असायचे, त्याच्या बॅगेमध्ये कट्टे असायचे. 7 फूट आणि मी 4.5-5 फुटाचा होतो तेव्हा, 30 वर्षापूर्वीचे. म्हणजे मानवर करून बघत नाही. आताचा काळ वेगळा आहे. आता कसं आपण भाषेत बोलतोय, एकमेकाचा सन्मान करतो. कदाचित ती चांगली गोष्ट असेल, दुसऱ्या बाजूला कदाचित त्याला मर्यादा पण येत असते. तर त्या समजून तुम्ही ट्रान्समिट करायला पाहिजे. तुम्ही शहाणं व्हायला पाहिजे. पूर्वी शहाणं केलं जायचं, गुरुजी शहाणे करायचे गावातले, तेव्हा पालक वगैरे काही गोष्टी नसायच्या. पण आपण आता ज्या 21 होय काय, अरे वा टाळ्या वाजवून एकदा होय ना, अरे वा अभिनंदन. म्हणजे तुम्ही त्यापर्यंत जाताय नाही का, धाडस करून. आणि ते विद्यार्थी देखील इतके नाही का क्राफ्टिंगचे. अरे वा छान छान, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. दुसरी गोष्ट, आता हा स्पर्धेचा कालखंड आहे. निश्चितपणाने एका तराजूत आपण मोजले जातो. खर तर असं काही नसतं. आपण IIT टॉपनं केली नाही का, सरांनी बोर्ड लावला, अजून कोण बोर्ड लावेल. आता हे तुमचं जेन्युइन गोष्ट चाललंय. मी मोठमोठ्या शहरामध्ये जातो, मुंबईमध्ये कार्यक्रमांना जातो, तिथं कोण पहिला येईल त्याला इथं आणून बसवलं जातं आणि ते बोर्ड लावले जातात. फक्त तिचं पुढं काय होतं नाही का. आम्ही आता सरांनी आम्ही सुरू केले की ट्रॅकिंग नाही का. ट्रॅकिंग करायचं की माझा विद्यार्थी आता जे सातारचे मोठमोठे सायक्लो ट्रान्समिशन म्हणून काढलेले ते 70चे आमचे पास आउट आहेत इंजिनिअरिंग आमच्या कॅम्पसचे. माझा जन्म 71चा आहे, दुष्काळातला. त्याच्या आधी ते झाले काही सायक्लो ट्रान्समिशन शिंदे साहेब म्हणून आहेत, त्यांनी काढलेली.
तर असं ट्रॅकिंग झालं पाहिजे की IIT मधून झाला तर तो यशस्वी झाला का, हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. तर त्यासाठी तुम्ही बघितलं पाहिजे की प्रत्येक वेळेला IIT JEE झालं तर चांगलंच आहे, पण प्रत्येक वेळा असं नाहीये. तुम्ही गेला आमच्यासारख्या संस्थेमध्ये आला, ठीक आहे, कराडच्या बाकीच्या संस्था आहे, तुम्ही किती फोकसनी काम करताय, तुम्ही तुमची आवड जी आहे ते तुम्ही कसे ट्रॅक करताय, त्यामध्ये कशी ग्रास्प करताय. आणि त्यासाठी मला वाटतं तुमच्या कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढचे 40 वर्षे 50 वर्षे तुम्हाला स्ट्रेस येणार नाही. स्ट्रेस म्हणजे काय, आता तुम्ही 12वी शिकला असाल, मी त्याकडे जात नाही कारण मी माझ्या प्राध्यापकांचे इंटरव्ह्यू घेत असतो, प्राचार्यांचे इंटरव्ह्यू घेत असतो, तेव्हा पहिला प्रश्न असतो की स्ट्रेस आणि प्रेशर मध्ये डिफरन्स काय आहे. तो तुम्हाला मी विचारणार नाही, काय सर तुम्हाला विचारलेले आहेत ऑलरेडी भरपूर प्रश्न, तुम्ही उत्तरही अतिशय छान पद्धतीने दिली आहे. तर हे व्हायला नाही पाहिजे, म्हणून तुम्हाला तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडता आलं पाहिजे. आणि त्यासाठी मित्र हे तर आहेत, आमचं मार्गदर्शन तर आहेच. दुसरं काय आहे, तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे. एका माणसाने मित्राच्या गॅरेज मध्ये सुरुवात केली आणि आता आपण सगळेजण त्याच्यावर अवलंबून झालो आहोत. शिवाजी महाराजांसारखंच तो 52व्या 53व्या वर्षी गेला माणूस, आपल्या देशातला नाही आहे, पण गॅरेज मध्ये काम केलं आणि सगळ्यात मोठी जगातली टेक्नॉलॉजीची संस्था कंपनी त्या माणसानं काढलं. काय नाव त्या माणसाचं, स्टीव्ह जॉब्स. काही नव्हतं, आपलं एक मंदिर होतं लंडन मध्ये, हरे रामा हरे कृष्णा मंदिर. त्या मंदिरात $1 वाचवायचा म्हणून तो रांगेमध्ये त्या हरे रामा हरे कृष्ण आपल्या मंदिरामध्ये माहिती आहे तुम्हाला, पूजा अर्चा झाली की आपण छानपैकी प्रसाद देतो. प्रसाद म्हणजे ते पूर्ण जेवणच असतं. तर तो माणूस डाऊन दी लाईन 50-60 वर्षापूर्वी, तो 40 वर्षापूर्वी असेल, तो थाळी घेऊन थांबायचा का, तर माझा $1 वाचला पाहिजे. आणि गॅरेज मध्ये मित्रांनो त्यांना रोपटं छोटं लावलं. जसं आता मला खात्री आहे की राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी हे रोपटं आहे, त्याचं देखील वटवृक्षामध्ये रूपांतर होणार आहे. तर हे तुम्ही अनुभव आहे हे घेतले पाहिजे. आज जेव्हा तुमचा शुभचिंतन सोहळा आपण अरेंज करतो, हा शुभचिंतन सोहळ्यामध्ये आमचा एक अनुभव आलेला आहे आजपर्यंत की शुभचिंतन सोहळ्यानंतर सुद्धा ज्या लोकांनी मनावर घेतले त्यांचे पण निकाल एकदम टॉपचे आलेले. आमच्याकडे एक डाटा असतो, आमच्याकडे एक सर्वे असतो. आज जेवढे नटून थटून लोक आलेत म्हणजे त्यांचा अभ्यास चांगला झालेला. माणसाचा कॉन्फिडन्स नटून थटून आला म्हणजे अभ्यास प्रतापराव चांगला झाला म्हणून येतात माणसं. आणि ज्या लोकांचा अभ्यास झालेला नाही, जरा टेन्शन, जरा चेहरा पडलेला आहे. आता 12वीची एक्झाम जवळ आली, माझा तर अभ्यास झालेला नाही, त्यामुळे जास्त नटायचा उत्साह नसतो. उत्साह कमी म्हणजे अभ्यास झालेला नाहीये आणि उत्साह जास्त म्हणजे अभ्यास झालेला. पण अजिबात काळजी करू नका. आतापर्यंत काय झालंय, कसं झालंय, किती अभ्यास केलाय केला नाही हे सगळं आज विसरायचं. तुम्हाला खऱ्या अर्थानं आज शुभेच्छा द्यासाठीच आपण इथे एकत्र असतो. माझ्या जर ब्रॉचर मध्ये तुम्ही वाक्य बघितलं, 2 days आर इम्पॉर्टंट इन लाईफ. बघा मी काय म्हणतो बाळा, 2च मिनिटात जाता जाता तुम्हाला महत्वाचं सांगणार आहे. ओनली 2 days आर इम्पॉर्टंट इन लाईफ, वन विच वी आर बॉर्न and one we understand why. आपण कधी जन्मलोय तो दिवस, कारण आपल्याला देवानं त्याच घरामध्ये, त्याच गावामध्ये, त्याच आई वडिलांच्याकडे का जन्म दिला, तो दिवस आपल्यासाठी महत्वाचा असतो. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळतं वाय, का, दॅट डे इज इम्पॉर्टंट इन लाईफ. आणि असे कार्यक्रम हे दिवस तुम्हाला शिकवतात की आपला जन्म कशासाठी झाला, का झाला. तू अपनी खोज में निकल. बघा मी काय म्हणतोय, तू अपनी खोज में निकल, तू किस लिए उदास है. तू अपनी खोज में निकल, तू किस लिए उदास है. तू चल, समय को भी तेरे वजूद की तलाश है. जो जकड़ी है बेड़िया, जो लिपटी है बेड़िया, समझना इनको वस्त्र तुम. प्रत्येकाला चॅलेंजेस, अडचणी, ऑब्स्टॅकल्स, प्रॉब्लेम सगळ्यांना आहेत. जो लिपटी है बेड़िया, समझना इनको वस्त्र तू. पिघला के इन बेड़ियों को, पिघला के इन बेड़ियों को, बना ले जीत का अस्त्र तू. बना ले जीत का अस्त्र. आपले चॅलेंजेस एक्सेप्ट करा. इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ.
काही नाहीये. आपल्या अडचणी चॅलेंजेस सगळ्यांना येतात. सरांना पण आलेत, दोघांना पण आलेत, तरी पण इथपर्यंत पोहोचलेत की नाहीत? आम्हाला पण आलेत, दापोडे सरांना पण आलेत. आज 1000 विद्यार्थी आहेत दापोडे सरांचे कराड आणि विटा मिळून. आम्हाला बिझनेस मध्ये, सामाजिक जीवनामध्ये अनेक अडचणी येतात. तुम्ही घाबरून चालतं का? काय म्हटलं मी शेवटी? पिघला केन बेडियो को बनाले जीत का अस्त्र तू. आपल्या अडचणींनाच संधीमध्ये रूपांतर करता आपल्याला आलं पाहिजे. अजिबात घाबरायचं नाही. तो घ्या सो पीत घ्या. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. बरेच जण 12वीला तुमच्या एक्झाम्स येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं विनाकारण टेन्शन घेतात. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हसत खेळत आपल्या अकॅडमीचं तत्वच ते आहे. आपल्या अकॅडमीच्या सगळ्या शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. ऑल दिवस रात तर तुमच्यासाठी झटतात. तुम्हाला नॉट ओनली ऍज अ स्टुडंट, नॉट ओनली ऍज अ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अटेंडर, ते तुम्हाला एक ह्युमन बिंग म्हणून जीवनामध्ये कसं जगायचं, एक ऑलराऊंडर कसं व्हायचं, एक सकारात्मक आयुष्य कसं जगायचं. तुम्हाला दोनच गोष्टी वाचवणार आहेत, पॉझिटिव्हिटी आणि नेव्हर गिव्ह अप अटिट्यूड. सकारात्मक येणाऱ्या प्रत्येक संधीत पॉझिटिव्ह काहीतरी शोधावंच लागेल तर तुम्ही जाणार आहे. स्पर्धा परीक्षा, नीट, जेई, सीईटी एक झाली म्हणजे झालं का? बरेच जण रिपीट करतात. फक्त तुमचा माइंडसेट बदला. माझ्याकडे पिसाळ साहेबांचं पाहुण्याचं उदाहरण आहे, मी कायम देतो. सर, एक विद्यार्थी आहे, नीटच्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये 110 मार्क पडले आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये डायरेक्ट 780. कसं काय? तुम्हाला सुद्धा ऐकून शॉकिंग वाटेल. आदित्य चव्हाण म्हणून विद्यार्थ्याचं नाव आहे. आमचे मित्र आहेत पिसाळ, जीवन न्यूजचे त्यांचे पाहुणे आहेत. त्याचे बिचाराचे वडील वारले. पहिल्या अटेम्प्ट नंतर त्याचे वडील वारले. त्या वडिलांची इच्छा होती की तो डॉक्टर व्हावा. मी मुद्दाम काय उदाहरण देतो. आणि ते फक्त त्याला इतकं मनावर घेतलं वडील वारल्यावर, डायरेक्ट विद्यार्थी टॉपला गेला. आज तो मोठ्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये MBBS करतो. काय केलं फक्त त्यानं बदल? चेंज इन द माइंडसेट. चेंज इन द माइंडसेट. त्यानं निराशा झटकून दिली. निराशेला त्यानं आशेत बदललं. आणि तो आज गव्हर्नमेंटचा विद्यार्थी आहे. असं आपल्याकडे इंजिनिअरिंगचे इंडियन स्पेसला गेले, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजीला गेलेले विद्यार्थी आहेत सर आमच्या. एकदम छोट्या गावात, घरात कसले बॅकग्राऊंड नसलेलं. काय केलं फक्त त्यांनी? चेंज देअर माइंडसेट. चेंज युअर माइंडसेट. अजिबात घाबरू नका. उदास होने के लिए उम्र पड़ी है. बघा मी काय म्हणतोय. निराश होने के लिए उम्र पड़ी है. ऊपर देख, सामने जिंदगी खड़ी है. अपनी होठों की हंसी कभी कम न होने देना. तुम्हारे मुस्कुराहट के पीछे पूरी दुनिया पड़ी है. पूरी दुनिया पड़ी है. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांनी अभ्यास केला नाही, ज्यांनी टाइमपास केलाय, हरकत नाही आता टाइमपास झाला असेल का, तर निरोप समारंभ हा निरोप नसतो, तर कुठल्या तरी एका दुसऱ्या गोष्टीची सुरुवात असते. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करता, तुम्ही पाठीमागं काय केलं हे जरा बघायला पाहिजे. अभ्यास केला नसेल तर हरकत नाही. सीईटी जेवढा अभ्यास केलाय तेवढ्या होत्या, नीट जे एवढा अभ्यास केलाय तेवढ्या होत्या, जेई जेवढा अभ्यास केलाय तेवढ्या होत्या. का तर सिंगल शीट ऑफ अ पेपर कॅनॉट डिसाइड युअर फ्युचर, हे आईन्स्टाईनने सांगितलंय. पण त्याच आईन्स्टाईनने हे सांगितलं की नॉलेज इज इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज. तुमच्या कागदावर किती मार्क्स आहेत त्यापेक्षा तुम्हाला किती इमॅजिन करता येते, तुम्ही किती विचार करताय, तुम्ही कसा विचार करताय ह्याच्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे. आणि त्याचा विचार, त्याची सुरुवात ही वेळेपासून करा. वेळ अतिशय मौल्यवान आहे. असाच वेळ वाया घालवू नका. कारण का शिक्षण कधी संपतं आणि कधी जबाबदाऱ्या पडायला सुरुवात होतात कोण सांगू शकत नाही. तुमच्या वयामध्ये, तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या अंगात खूप एनर्जी आहे, तुमच्याकडे खूप वेळ आहे, पण तुमच्याकडे पैसे नसतात. आमच्याकडे पाहिलं तर आमच्याकडे वेळ अजिबात नसतो, अंगात एनर्जी असते, थोडाफार पैसा पण असतो. आणि ह्याच्यानंतरच्या वयात गेल्यानंतर पैसा असतो, वेळ असतो, पण एनर्जी नसते. तुमच्या वयाच्या 30 नंतर 50 पर्यंतच्या आयुष्यात तुम्ही काय करणार आहे, कसं जगणार आहे, हे येणारी 5 वर्ष ठरवणार आहेत, हे ध्यानात घ्या. येणाऱ्या 5 वर्षाचाच फक्त तुमच्या आयुष्यात वेळ शिल्लक आहे, हे ध्यानात घ्या. जर तुम्हाला कोणाला असं वाटत असेल की माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी काहीतरी करेन, अजिबात नाही, अजिबात नाही. इथं बसलेल्या दिग्गजांना तुम्ही पर्सनली कधी पण विचारा, आज ते त्यांच्या पदावर आहेत, ते कालच्या कामात नाहीत. त्यांनी तुमच्या वयाचं जेव्हा इथं असे चेअरवर बसलेले होते त्यावेळेला ठरलं होतं, त्यावेळेस सुरुवात केली होती, म्हणून ते आज इथं आहे.
मला चांगलं आठवतंय बुधवारी सर आपली पहिली भेट अमोल मेडिकल मध्ये 1999 साली झाली. संध्याकाळी 8:30 वाजता तुम्ही तिथे आला होता. त्यावेळेला बुधवानी सर त्या अमोलला सांगत होते, अमोल म्हणजे त्यांचा गाववाला. तेव्हा मी फक्त बुधवानी सरांना बघत होतो. त्यावेळेला बुधवानी सरांनी सांगितलं काय 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 करायचंय ते आज झालेलं आहे. 1999 साली बोललेली व्यक्ती जर आज करून दाखवत असेल तर 1999 नंतर 9/19/27 जवळपास आली. 27 वर्षानंतर ते प्रत्यक्षात आलं तर तुमच्या आयुष्यात 27 वर्षानंतर जी गोष्ट घडणार आहे ती आज तुम्ही बोलून दाखवली पाहिजे, तुमच्या विचारात आली पाहिजे, त्याची सुरुवात झाली पाहिजे. आणि ती सुरुवात करायच्या शुभेच्छासाठी हा समारंभ आहे. असं काही नाही की झाली एक बॅच बाहेर पडली चला रामराम करायचा, असा काही विषय नाही. तुमच्या येणाऱ्या आयुष्यात तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करा, तुमच्या आयुष्यात चांगल्या पद्धतीनं वागा, चांगल्या पद्धतीने विचार करा, चांगल्या पद्धतीनं ग्रो व्हा. कधीही आयुष्यात तुम्हाला कुठल्याही वळणावर कशाही पद्धतीची मदत लागली तर राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीला हाक मारा. आम्ही सर्वजण तुमच्यासाठी उपलब्ध आहे. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक